मित्रांनो, इयत्ता 9वी आणि 10वीच्या संस्कृत या विषयामध्ये अव्यय हा भाग दिलेला आहे. मी माझ्या शाळेमध्ये 8वीला संस्कृत शिकवतो आणि 9वीच्या एका वर्गाला संस्कृत शिकवतो आणि 10वीला भूगोल शिकवतो. त्यामुळे मी माझ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावं यासाठी संस्कृतचा पहिला धडा झाल्यानंतर आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये रम्य संस्कृत दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये किम कृत्वा, काय करू, आणि पुढचा भाग दिला आहे रम्य संस्कृतमध्ये पान नंबर 9 वर किम करतो, काय करण्यासाठी, असा भाग दिलेला आहे. तुम्ही पहा पान नंबर 26 वरती आणि 27 वरती पूर्वकालवाचक धातुसाधित अव्यय त्या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत आणि ते जर तुम्ही पाहिले तर तो एक तक्ता तुम्हाला लगेच त्या ठिकाणी दिसेल. अव्ययांचे मुख्य 2 प्रकार केलेले आहेत. पहिला आहे पूर्वकालवाचक त्वांत अव्यय आणि दुसरा आहे पूर्वकालवाचक लेभ्यंत अव्यय. अ आणि ब भाग आहे हा पहिला अव्ययाचा प्रकार आणि दुसरा आहे हेतुअर्थक धातुसाधित अव्यय किंवा हेतुअर्थक अव्यय. असे अव्ययांचे 2 प्रकार तुम्हाला 9वीला आणि 10वीला आहे. व्यवस्थित ऐका, लक्षात घ्या आणि हा व्याकरणाचा भाग व्याकरणाच्या ओळीमध्ये लिहा. याच्यामध्ये तुम्हाला त्वांत अव्यय दिलेले आहे. त्वांत अव्यय ज्या वेळेला तुम्ही एकच करता असेल आणि तो अनेक प्रकारची क्रिया करत असेल त्यावेळी अगोदर घडलेली क्रिया पूर्वकालवाचक अव्यय योजून दाखवतात. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, राम शाळाम गच्छति, यातील गम हा मूळ धातू आहे आणि त्याचा पूर्वकालवाचक त्वांत अव्यय गत्वा असतो. म्हणजे मूळ धातूला त्वा प्रत्यय जोडलेला आहे. यावरनं गत्वा त्वांत अव्यय त्या ठिकाणी केलेला आहे. त्वांत लेभ्यंत हे जे अव्यय आहेत याचा जर मराठीमध्ये अर्थ घेतला तर ऊन प्रत्यय लावून जेव्हा आपण एखादा शब्द तयार करतो, जसं संस्कृतमध्ये दत्वा, दत्वा शब्दाचा अर्थ देऊन, मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणतो, देऊन असं करतो. हे झालं त्वांत अव्यय. दुसरा आहे लेभ्यंत अव्यय. निर्जावर्गम प्रविश्यते, अगोदरची क्रिया त्या ठिकाणी दर्शवलेली आहे प्रविश्यते. त्यातील मूळ धातू आहे प्र अधिक विश. त्याचे पूर्वकालवाचक त्वांत लेभ्यंत अव्यय तयार करताना प्रविश्य असे अव्यय तयार झाले. कारण लेभ्यंत अव्यय तयार करताना आधी मूळ धातूच्या आधी उपसर्ग अधिक मूळ धातू आणि अधिक य हे प्रत्यय जोडून लेभ्यंत अव्यय तयार केलेला असतो. म्हणजे ते ओळखण्यास सोपं असतं की त्याला उपसर्ग जोडलेला असतो. तुम्हाला माहिती असेल विद्यार्थी मित्रांनो, संस्कृतमध्ये एकूण 22 उपसर्ग आहेत आणि हे लेभ्यंत अव्यय तयार करताना आधी मूळ धातूला उपसर्ग लागतो. उपसर्ग अधिक मूळ धातू अधिक य. संस्कृत भाषेमध्ये एकूण 22 उपसर्ग आहेत. ते मी तुम्हाला सांगणार आहे, ते व्यवस्थित लक्षात घ्या. प्र, परा, अप, सम, अनु, अप, निस, नीर, दुस, दूर, वि, आ, नि, आधी, अति, अपि, सु, अभि, प्रति, परि, अप, उद असे एकूण त्या ठिकाणी 9 उपसर्ग आहेत. आपला 22 उपसर्ग संस्कृत भाषेमध्ये आहे. लेभ्यंत अव्यय तयार करताना मूळ धातूच्या आधी यापैकी धातूच्या गुणानुसार उपसर्ग जोडला जातो. मूळ धातू आणि त्यानंतर
य हा प्रत्यय त्या ठिकाणी जोडलेला असतो, हे लक्षात घ्या. त्यानंतर अव्ययाचा दुसरा प्रकार तुम्हाला दिलेला आहे, तो आहे हेतुअर्थक तुमंत अव्यय. त्या ठिकाणी दिलेला आहे. आता हेतुअर्थक तुमंत अव्ययाचा जो भाग आहे, याच्यामध्ये हे अव्यय कुठे वापरलेलं असतं? अगदी सोपं आहे ओळखणं. क्रिया कशासाठी केली जाते ते सांगण्यासाठी तुमंत अव्यय वापरतात. धातूंना तुम प्रत्यय लावून तुमंत अव्यय बनवतात. क्रियेचा हेतू दर्शवतात, म्हणून त्यांना हेतुअर्थक अव्यय म्हणतात. क्रियेचा हेतू म्हणजे क्रिया का, कोणत्या हेतूने, कशासाठी केली जाते, हेतुअर्थक धातुसाधित तुमंत अव्ययाने दर्शवली जाते. तुमंत अव्ययासाठी मराठीत अर्थ आहे साठी हा शब्द जोडून तयार करतात. उदाहरणार्थ जसं आपण हेतुअर्थक तुमंत अव्ययामध्ये दातुम असं अव्यय घेतलं, त्याचा अर्थ आहे देण्यासाठी. विद्यार्थी मित्रांनो, मग या ठिकाणी हे अव्ययाचे मुख्य दोन प्रकार आहेत. हे दोघं प्रकार आपण त्या ठिकाणी पाहिलेले आहे. पान नंबर 26 आणि 27 वरती तुम्हाला त्या ठिकाणी सर्व सविस्तर दिलेलं आहे. पण पाठ्यपुस्तकाच्या सुरुवातीला पहा, पान नंबर 7 पहा, किम कृत्वा, काय करू, असा एक रम्य संस्कृत मधला भाग दिला आहे. याच्यामध्ये आपल्याला अव्यय दिलेले आहेत, त्वांत अव्यय आणि लेभ्यंत अव्यय. म्हणजे अव्ययाचा जो पहिला प्रकार आहे त्याचे दोन भाग आहेत, त्वांत अव्यय आणि लेभ्यंत अव्ययाचा भाग दिला आहे. पुढचा जो रम्य संस्कृताचा भाग दिलेला आहे तिच्यामध्ये लेभ्यंत अव्यय, पुढचा जो भाग दिलेला आहे त्या अव्ययामध्ये तुम्हाला हेतुअर्थक अव्यय दिलेला आहे. मग आता किम कृत्वा यामध्ये त्वांत अव्ययाचा भाग पाहायचा आहे. चित्र दिलेले आहे विद्यार्थी, पुस्तक पहा. बालक पुस्तकम पठती पाठशालां गच्छति च. आता हे झालेले वाक्य आहे. आता या ठिकाणी आपल्याला खाली वाक्य दिले, बालक पुस्तकम पठित्वा पाठशालां गच्छति. मुले पुस्तक वाचून शाळेत जातात. बालकः पुस्तकं पठित्वा पाठशालां गच्छति. मुलगा पुस्तक वाचून शाळेत जातो आणि जेवण आपलं शाळेत जातो, एवढा अर्थ आहे. माता पाकं करोति भोजनं परिवेशति च. खाली दिलाय माता पाकं कृत्वा भोजनं परिवेशयति. आई स्वयंपाक करून जेवण वाढते. एतौ पत्रं लिखतः पत्रपेटिकायां पत्रं निक्षिपतः च. एतौ इथे दोन दिलेले आहेत चित्रात, म्हणून हे दोघे. पत्रं लिखती पत्र लिहितात, पत्रपेटिकायां पत्रं निक्षिपतः च आणि पत्रपेटीत पत्रे टाकतात. एतो पत्रं लिखित्वा पत्रपेटिकायां निक्षिपतः. हे दोघे पत्रे लिहून पत्रपेटीत टाकतात. खाली दिलेला आहे नर्तक्यः नर्तकींनी शिक्षिकां अनमन शिक्षिकांना नमस्कार केला. अनृत्यनच आणि नृत्य केले. खाली वाक्य दिलंय नर्तक्यः शिक्षिकाः काम नत्वाम अनृत्य. नर्तकांनी शिक्षिकांना नमस्कार करून नृत्य केले. खाली दिले पठित्वा कृत्वा लिखित्वा नत्वा. हे पूर्वकालवाचक त्वांत अव्यय आहे. मी सांगितलं तुम्हाला की त्याप्रमाणे ते अव्यय तयार करायचं आहे. मागे मागून पान नंबर 8 वर अद्वैत. अद्वैत वृक्षम आरोहती झाडावर चढणे, उपविशतीच आणि बसणे. खाली वाक्य दिलंय अद्वैतः वृक्षम आरुह्य उपविशति. अदैवत झाडावर चढून बसतो. रुद्ध्वा देवं प्रार्थयते.
म्हातारी श्री निद्राम करोती च आणि देवम प्रार्थयते. वाक्य दिलंय, वृद्धा देवम प्रार्थ्य निद्राम करोती. म्हातारी देवाची जी प्रार्थना करून झोपते. पुरुषो हस्तो प्रक्षालयत भोजनम करुतच्च. या ठिकाणी पुरुषो हस्तो प्रक्षाल्य भोजनम कुरुत. दोन माणसे हात धुवून भोजन करतात. खाली तुम्हाला लेबंत अव्यय दिलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता. खाली पहा, शुभदा आपणम गत्वा धनम दत्वा पुस्तकम आनीय पठती. शुभदा दुकानात जाऊन पैसे देऊन पुस्तक आणून वाचते. अशा प्रकारे तिच्यामध्ये गत्वा दत्वा हे दोन त्वांत अव्यय आणि आनीय हे त्या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे, लेबंत अव्यय दिलेला आहे. खाली तुम्हाला वाक्याने निरीक्ष भेदम अगच्छत. वाक्य वाचून फरक ओळखायचा आहे. डाव्या बाजूच्या वाक्यांमध्ये तुम्हाला त्वांत अव्यय दिले आहेत आणि उजव्या बाजूच्या वाक्यांमध्ये लेबंत अव्यय दिले. वाक्यांचा अर्थ जवळजवळ सारख्या प्रकारचा येत असतो, हे लक्षात घ्यायचं आहे. त्या प्रकारे तुम्ही त्या ठिकाणचे ते अव्यय ओळखू शकता. आता संभाषापत्रम दिलेलं आहे पान नंबर 9 वरती. मेलनम कुरु. आता याच्यामध्ये क्रियापद दिलेले आहेत आणि एका बाजूला अव्यय दिलेले आहेत, त्यांच्या तुम्हाला जोड्या लावायच्या आहेत. खादती खादित्वा, पिबती पित्वा, सम्मिलती सम्मिल्य, स्मरती स्मृत्वा. दुसरा प्रश्न दिलाय गणद्वय लिखत. हिच्यामध्ये तुम्हाला 3 ओळी दिलेल्या आहेत आणि तिच्यामध्ये अव्यय दिलेले आहेत. यापैकी तुम्हाला त्वांत अव्यय कोणते आहेत आणि लेबंत अव्यय कोणता आहे ते तुम्हाला बघा. पण मी तुम्हाला त्वांत अव्यय सांगतो, त्याला खुणा करा, बाकी तुम्हाला उत्तर मिळून जाईल. उक्त्वा, पूजित्वा, धुत्वा, धावित्वा, स्नात्वा, सिक्त्वा, स्थित्वा, चलित्वा. ज्या शब्दांना, ज्या अव्ययांना तुम्हाला त्वा जोडलेलं दिसतं आहे ते त्वांत अव्यय आणि जिथे य दिसतो आहे ते लेबंत अव्यय आहेत, हे लक्षात ठेवा. खाली एक तिसरा प्रश्न दिलाय, पूर्वकाल वाचकयोः उपयोगम कृत्वा दीर्घम वाक्यम कुरुत. पूर्वकाल वाचक अव्यय वापरून दीर्घ म्हणजे मोठं वाक्य तयार करायचं. मर्कट वृक्षात अवतीर्थ अवतीर्य पेटिकाम उद्धाट्य टोपिकाम निष्कास्य मस्तके धारयित्वा वृक्षम आरोहति. भिन्नम अव्ययं चिनुत. चौथा प्रश्न म्हणजे 4 अव्यय दिलेले आहेत, त्याच्यापैकी वेगळा अव्यय शोधायचा आहे. आता पहा, ज्या अव्ययांना, ज्या शब्दाला त्वा जोडलाय ते तांत अव्यय आहे. रक्षित्वा, उषित्वा, उत्वा. आता याच्यामध्ये उपदिश्य हे लेबंत अव्यय आहे. निमंत्र्य, वंदित्वा, पराजित्य, संभूय. हिच्यामध्ये वंदित्वा हे आता त्वांत अव्यय दिले, बाकी लेबंत दिले. तिसऱ्या विचार तित्वा, अनुज्ञाय, सुत्वा, मत्वा, अनुज्ञाय हे वेगळं आहे. गणयित्वा, प्रयुद्ध, प्रगाय, अभिष्य च. गणित्वा हे विचारलं वेगळं आहे. मुलांना खेळायला सांगितलेलं आहे, ते तुम्ही करू शकता. पूर्वकाल वाचक आणि वाक्य म्हणायचं आहे, दीर्घ वाक्य. उदाहरणार्थ स्नानम कृत्वा वगैरे वगैरे असं आपण एक वाक्य तयार करू शकतो.
आलं लक्षात? त्यानंतर किम करतो, काय करण्यासाठी. हेतुअर्थक अव्यय या ठिकाणी दिलेला आहे. पण चित्र दिलेलं आहे पुस्तकात पान नंबर 9 वर. युवक चित्रपट गृहम गच्छति चित्रपटम पश्यति च. युवक चित्रपट गृहामध्ये जातो आणि चित्रपट पाहतो. युवक किमर्थम चित्रपटम गृहम गच्छति. युवक चित्रपटम दृष्टुम चित्रपट गृहम गच्छति. युवक कशासाठी चित्रपट गृहामध्ये जातो. युवक चित्रपट पाहण्यासाठी चित्रपट गृहामध्ये जातो. आता हे जे आपल्याला हेतुअर्थक अव्यय करायचं आहे, तर विचारना मूळ धातूला तुम प्रत्यय लावून त्या ठिकाणी हे तुमंत अव्यय बनवलं जातं. क्रिया कशासाठी केली जाते आहे ते सांगण्यासाठी हे तुमंत अव्यय वापरला जातो. क्रियेचा हेतू दर्शवण्यासाठी हेतुअर्थक अव्यय त्यांना म्हटलं जात असतं. पान नंबर 10 काढा, पहा तिथे पुस्तकामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे. बालका गृहम आगच्छन जलम च अपिबत. मुले घरी आली आणि पाणी प्यायली. बालका किमर्थम गृहम आगच्छन. मुले कशासाठी घरी आली. बालका जलम पातुम गृहम आगच्छन. मुले पाणी पिण्यासाठी घरी आली. म्हणजे अशा प्रकारे त्या ठिकाणी खाली वाक्य पण दिलेले आहेत. तिच्यामध्ये तुम्हाला अव्यय दिलेले आहेत, तुमंत अव्यय दिलेले आहेत, हे लक्षात घ्या. पठत अवगच्छतच त्या ठिकाणी तुम्हाला दिले आहे. शुनका खादितुम गच्छन्ति. कुत्रे खाण्यासाठी इच्छा करतात, असा त्या वाक्याचा अर्थ आहे. अहम वक्तुम इच्छम. मला बोलण्याची इच्छा आहे. दिलेला आहे आपल्याला तुमंत अव्यय त्या ठिकाणी दिलेले आहे. भारवाहकः भारम वोढुम शक्नोति. हमाल ओझे वाहू शकतो. म्हणजे अशा प्रकारे जनाः भोजनम कर्तुम आरंभत. लोकांनी जेवण करण्यासाठी सुरुवात करावी. खाली दिलेले हेतुअर्थकम योजयित्वा संवादम पुरयतो. एक संवाद दिलेला आहे आणि तिच्यामध्ये कंसामध्ये तुम्हाला मूळ धातू दिलेला आहे आणि तिच्यामध्ये हेतुअर्थक तुमंत अव्यय तुम्हाला योजायचं आहे. उदाहरणार्थ सिंह रे मूषक दंडयामी त्वाम. मूषकः भो अहम गंतुम. गम धातू दिलेला आहे. गम धातूचं तुमंत अव्यय त्या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे. गंतुम पाय मोडलेला म पाहिजे. इच्छामी मुच्यतु माम. पुढे सिंह म्हणतोय किमर्थम मुच्छामी. अहम निद्राम भग्नम आसम त्वया मम निद्रा भग्न कृतः. मूषक महाराज एकवारं मुच्यतु. संकटकाले अहमपि तव साहाय्यम. क्रू धातू दिलेला आहे. कर्तुम हे त्या ठिकाणी तुमंत अव्यय त्या ठिकाणी वापरायचं आहे. आगच्छामी. परंतु इदानी मम बांधवानम दृश्य धातू दिलेला आहे. दृष्टुम गच्छामी कृपया मुस्तु. खाली चतुर्थ पदम लिखत. त्रय त्रातुम. गई गातुम. सोपा आहे. इकडे दिलेला आहे पण मूळ धातू आपल्याला गई दिलेला आहे. पुढे दिलाय मिल मेलितुम. लिख लिखितुम. पूज पूजयितुम. कथ कथायतुम. हन हंतुम. मन मंतुम. लब लब्धुम. रव रब्धुम. बुध बौद्धम. युध योद्धुम. स्मृ स्मृतुम. कृ कर्तुम. दृश दृष्टुम. स्पृश स्पृष्टुम. धातु हेतु अर्थकम अव्यय प्रयुज्य वाक्यम पुनर्लिखित. म्हणजे धातूचं योग्य असं त्या ठिकाणी तुमंत अव्यय वापरून तुम्हाला ते वाक्य तयार करायचं आहे. मी 1-2 वाक्य उदाहरणार्थ देतो. शृगाला द्राक्षाफलम खाद. मूळ धातू दिलाय खाद. उत्पत्ती.
मग याच्यामध्ये तुमंत अव्यय करायचा आहे. शृगाल द्राक्षा फलम खादितुम उत्पतती, काकः जलम पिब घटे उपविशति, काकः जलम पातुम घटे उपविशति, शृगाल मांसखंडम लवधातु दिलाही, काकस्य स्तुतिं करोति. शृगाल मांसखंडम लब्धुम काकस्य स्तुती करोति. अशा प्रकारे पुढचे वाक्यांमध्ये ते तुम्ही करू शकत असतात. उदाहरणार्थ चौथ्या वाक्यामध्ये हन धातू दिलाय, हंतुम म्हणायचं आहे. पाचव्या वाक्यामध्ये कृ धातू दिलाय, कर्तुम करायचं आहे. सहाव्या याच्यामध्ये लिख दिलाय, लिखितुम करायचं आहे. आता पान नंबर 26 काढा आणि 27 काढा. त्या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे, एक यादी पण दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, पान नंबर 26 आपण घेतलं. धातुसाधित अव्ययांचे प्रकार मी आधीच तुम्हाला सांगितलं. पान नंबर 26 वरती पहा. त्वांत रचना ही कशी केली जात असते. त्वांत अव्यय एकच करता अनेक क्रिया करतो, त्यावेळी अगोदर घडलेली क्रिया पूर्वकालवाचक अव्यय योजून करतात. जसं त्या ठिकाणी दिलंय, रामः शालां गच्छति, रामः वर्गम प्रविशति. मग या ठिकाणी एकच करता आहे आणि त्याने वेगवेगळ्या प्रकारची क्रिया केलेली आहे. मग त्या ठिकाणी रामः शालां गत्वा वर्गम प्रविशति अशा प्रकारचा आपण त्वांत रचना वापरून वाक्य तयार करू शकतो. हा भाग तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर हेतुअर्थकम अव्ययम दिलेला आहे. हेतुअर्थक तुमंत अव्यय तुम्हाला दिले आहेत. आता या ठिकाणी हेतू काय आहे, क्रियेचा हेतू काय, क्रिया का करायची, कोणासाठी करायची आहे, कशासाठी करायची आहे, हे आपल्याला दिलेलं आहे. ते तुम्ही पाहू शकतात की राम पठितुम शालां गच्छति वाक्य दिलंय. आता याच्यामध्ये योग्य तुमंत अव्यय वापरायचं आहे. राम किमर्थम शालां गच्छति पठितुम हे त्या ठिकाणी तुमंत अव्यय तुम्हाला दिलाय. एक तक्ता दिलेला आहे, पठत स्मरत. त्या तक्त्यामध्ये त्वांताव्यय, लब्यंताव्यय आणि तुमंताव्यय, मूळ धातू, त्वांताव्यय, लब्यंताव्यय आणि तुमंताव्यय दिले आहे. ते तुम्ही पहा आणि लक्षात घ्या. अशा प्रकारे हे अव्ययांचे दोन प्रकार आहेत. पहिल्या अव्ययाचे दोन भाग आहेत, अ आणि ब, आणि दुसरा प्रकार जो आहे हेतुअर्थकम अव्यय. याच्यामध्ये तुमंत अव्यय आहे, त्याचा अभ्यास करा, लक्षात घ्या. कोणता अव्यय केव्हा कशासाठी वापरला जातो हे तुमच्या लक्षामध्ये. एकच करता जर अनेक क्रिया करत असेल तर त्या ठिकाणी त्वांत अव्यय आहे. ज्या अव्ययाला य जोडलेला असेल आणि मूळ धातूच्या आधी उपसर्ग येतो तिथे लब्यंत अव्यय त्या ठिकाणी तयार होत असतं. आणि हे जे हेतुअर्थकम अव्यय दिलेला आहे, हेतुअर्थ, त्या ठिकाणी तुमंत हे प्रत्यय त्या ठिकाणी जोडलेलं असतं आणि त्यानुसार हा तक्ता करायचा आहे. व्यवस्थित लक्षात घ्या. सांगितलेली माहिती व्यवस्थित व्याकरणाच्या वहीवरती लिहा, वाचा. आणि जर माझं ज्ञान तुम्हाला आवडलं असेल तर निश्चितच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यामुळे तुम्हाला स्फूर्ती मिळते आणि पुढे पुढे आणखी ज्ञान देण्याचा मी प्रयत्न करेन. नमस्कार.